नमस्कार मित्र, आज आपल्या AV9च्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव पापाबाई जमादार हे उपस्थित झालेले आहेत. आम्ही AV9च्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तर आपल्या वाळवा तालुक्यात खास करून बहुतेक सगळ्या लोकांना माहिती आहे की वाळवा तालुक्यातलं बोरगाव आणि वाळवा तालुक्याचं नाव कलेच्या आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये राज्यपातळीवरती नेण्याचं काम गुलाब बोरगावकर यांनी केलं. तमाशा कलावंतांच्या मध्ये आदरानं आजही त्यांना गुलाब मामा म्हणून ओळखलं जातं आणि 18 जानेवारी हा त्यांचा 41वा स्मृतिदिन आहे. तर या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पापाबाई जमादार जे आहेत हे ज्येष्ठ तमाशा संघटक आहेत. आजही त्यांचा तमाशा कला आणि या क्षेत्रावरचा अभ्यास आणि संघटन वाखाणण्याजोगं आहे. राज्यातल्या सर्व नामांकित तमाशा फळातले कलावंत, अभ्यासक, संशोधक यांनी पापाबाईंच्या भेटीच्या निमित्तानं त्यांच्या घराला पाय लावलेले नाहीत असं गेल्या 40 वर्षामध्ये अजिबात झालेलं नाही. त्यामुळे आज प्रामुख्यानं गुलाबबाईंचं जीवनपट आपल्याला गुलाब मामांचा माहीत व्हावा यासाठी आपण पापाबाईंना काही प्रश्न विचारणार आहोत. पापा, तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा आहे की गुलाब मामांनी तमाशा कारकिर्दीमध्ये प्रवेश करताना त्यांचे सुरुवातीचे दिवस कसे होते? म्हणजे कुठल्या तमाशाच्या फळात त्यांनी कामं केली? सुरुवातीला तमाशा क्षेत्रामध्ये जाताना ते डायरेक्ट स्टेजवरती गेले का आधी छोटी मोठी कामं करत करत ते कलाकार बनले? अगदी सुरुवातीचा टप्पा त्यांचा कसं आहे, आमचे थोरले चुलते बाबालाल खाजी खान जमादार म्हणून हे गावात आपल्या एक तमाशा असायचा बारका. त्या तमाशात गावातलीच ठराविक लोक असून ते तमाशा चालत होता. त्यावेळेला ते आमच्या बंधुराजा थोरल्या चुलत्यांना त्या तमाशा बघायला जायचे. हे काय आमच्या आजीला आवडत नव्हतं ते, परंतु ते आजीला सुद्धा डावलून ते तमाशा बघायला जायचे. तिथूनच त्यांना ते तमाशाचा नाद लागला. त्या तमाशा बघण्याचा चुलत्यांच्या मुळे. त्याच्यानंतर परत थोड्या छोट्या मोठ्या त्या तमाशात ते काम करायला लागले. कुठं तर ते भजनामध्ये, कार्यक्रमामध्ये कुठं गवळण वगैरे म्हणायचं ह्या ह्याच्यात जायला लागले. हे जाता जाता नंतर ते अहमदभाई इस्लामपूरकरांच्या तमाशात सुरुवातीला गेले. हा, अहमदभाई इस्लामपूरकर हे तमाशाच्या क्षेत्रामधलं मोठं व्यासंगी व्यक्तिमत्व होतं. म्हणजे सादरीकरण करण्याबरोबरच त्यांनी मी त्यांचे अनेक पत्र बघितलेले आहेत अहमदभाईंचे की त्यांनी शासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे. म्हणजे तमाशा कलावंतांचं मानधन असेल, त्यांच्या सादरीकरणाच्या अडचणी असतील, तर त्या काळातल्या काय आठवणी आहेत आपल्या गुलाब मामांच्या बद्दल? त्या काळात त्यांच्या बरोबर तिथं होते. तिथे त्यांनी साधारण 2-4 वर्ष तिथं काम केलं. परत ते ह्या तमाशा कशा असतात त्यावेळेला काय तंबू वगैरे मोठं काही नव्हतं, साध्याच लहान स्वरूपात तमाशा असायचा. हे थिएटरला बाऱ्या लागायचे. पुण्याला न्यू हनुमान थिएटर असेल, लालबाग थिएटर मुंबईला असेल, म्हणजे हनुमान थिएटर, ह्या तमाशाच्या बाऱ्या जसं आज संगीत बाऱ्याच्या पार्ट्या असतात तशा तमाशाच्या बाऱ्या असायच्या. मग हे जी आज झाली की तिची एक दिवशी 2-2 बाऱ्या असायच्या. त्यामुळे अशा पद्धतीने ती चालत होते. मग तिथल्यानंतर पुन्हा ती काही दिवसानं तुकाराम खेडकर, म्हणजे गणपतराव चव्हाण चविंदरकर, तुकाराम खेडकर ह्या चविंदरकरांच्या तमाशात ते गेले. तुकाराम खेडकर म्हणजे आता रघुवीर खेडकरांचे वडील. मग त्या चविंदरकरांच्या तमाशात होते. हे सगळं सर्व संचच होता त्यावेळेला. मग त्यावेळेला चंद्रकांत ढवळपुरीकर होते, दत्ता महाडिक पुणेकर होते, हे सगळे एकत्र मातंबर लोक त्या फडात होते. कालांतरानं ते तमाशा फडातली विभागणी झाली. मग ते तुकाराम खेडकरांच्या पार्टी निघाले. तुकाराम खेडकरांच्या पार्टी बरोबर ते राहिले सगळे संच. तिथूनही ती पार्टी फुटल्यानंतर चंद्रकांत ढवळपुरीकर आणि दत्ता महाडिक पुणेकर यांनी एक पार्टी काढली. त्यावेळेला हे सगळे मातंबर लोक त्यांच्या पार्टीत आले. मग त्या पार्टीतच दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाबराव बोरगावकर ह्या दोघांची जोडी या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या फार पसंतीस. म्हणजे पहिल्यांदा ते एकत्र आले ते चंद्रकांत ढवळपुरीकर. हा, अगोदर 1-2 वर्ष होते सुरुवातीला.
पण खऱ्या अर्थानं जे जवळचे आले ते ढवळपुरीकर म्हणजे ते चंद्रकांत ढवळपुरीकरांच्या तमाशामध्ये दत्ता महाडिक आणि गुलाबमामा एकत्र आले. एकत्र एकत्र हे दोघं एकत्र आल्यानंतर काय प्रवास सुरू झाला यांचा पुढे? हे दोघं एकत्र आल्यानंतर एक गाणारा सरदार गाणारा आणि एक बोलपट सोंगाड्या महाडिकांना एखादी छक्कड म्हणली, सवाल जबाब म्हणले, तर त्यात कसं असतं गाणाऱ्यानं काय महाडिकांनाचा आवाज बी अप्रतिम होता. त्याच्यासारख्या आज गाणाऱ्या सोंगाड्या तसा सरदारही बघायला मिळत. मग त्यात मध्ये जी काम म्हणजे असतं सोंगाड्याचं, सोंगाड पण भरायचं त्यात, म्हणजे जोक्स भरायचं. दत्ता महाडिकांचा आता उल्लेख केला पुणेकरांचा, की त्यांना गायनाचं अंग चांगलं होतं. म्हणजे मी त्यांच्याबद्दल असं वाचले की हे तसे ते एकमेव तमाशा कलावंत होते की ते आपल्या गाण्याला स्वतःच संगीत द्यायचे. होय, वाजत आणि स्वतःच संगीत देऊन लोकांना आवडतील अशी सोप्या चालीची गाणी सादर करणं. म्हणजे आता आपले जगतापांना कायम ती गाणी महाडिकांनाचीच गाणी महाडिकांनाची गाणी म्हणतात. मग त्यात ह्याचा एका बाजूला संगीत गीत गायन ह्या बाबतीमध्ये दत्ता महाडिक आघाडीवर. मग गुलाबमामांचा रोल काय असेल? गुलाबमामांचा सोंगाडपणाचा हजार जबाबपणे सोंगाडपणाने ते मध्ये जी भरायचं असतं. आता ती छक्कड एखादी म्हणली की ते मध्येच सोंगाड पण भरायचं असतं. हे काम गुलाबमामा करायचे. त्यामुळं ह्या दोघांची इतकी सांगड झाली की अशी सरदार सोंगाड्याची जोडी आजपर्यंत झाली, इथून मागे बी झाली नाही. आणि आता कुठल्याच तमाशाला अशी दोघांची सोंगाडपणा दिसत नाही. यांचं सोंगाडपणात वैशिष्ट्य काय होतं? आज लहान फड असू दे किंवा मोठा फड असू दे, अशी म्हणजे जरा इतकं बोलणं याच्यानं टाळी वाजते, माणूस हसतं, परंतु अश्लील भाषा सोडून यांचं अगदी मार्मिक विनोद होते की त्या नर्तिकेजवळ असा अंगाला टच बी नव्हता, असे सोंगाडपण असायचं त्यांचं. हे दोघेही तसे होते. तुम्ही दोघांच्या एकत्र कारकिर्दीमधला महत्वाचा मुद्दा सांगितला की जो आजच्या सगळ्या तमाशा कलावंतांनी स्वीकारण्यासारखा आहे की कला सादर करताना, लोकांना हसवताना अश्लीलतेकडे कमरेच्या खालचे विनोद दोघांनी कधी केले नाही. म्हणजे सगळे त्यांचे विनोद जे होते, एक तर ते डोक्याला तरी आवाहन करायचे, नाहीतर हृदयाला तरी आवाहन करायचे. अशी ही जोडगोळी जी आहे ह्यांनी साधारणपणे एकत्र केलेली काही गाजलेली वगैरे नाट्य तुम्हाला आठवतात? त्यावेळेला बघा, ज्ञानेश्वर माझी माऊली, संत तुकाराम, महाराष्ट्र झुकत नाही, मग अशा बऱ्याच, धन्य झाले पावनखिंड, की अशा त्यात लेखक असे तयारीच होते. गणपती माने चिंचणीकर तासगावचे, की त्यांच्यासारखा लेखक झाला नाही, ते लेखक होते त्या संचामध्ये. त्यामुळे एका सरीच एक होते वगनाट्य तयार व्हायचं. आणि त्या वगनाट्यात त्या लेखकाला माहित होतं की ह्यांना भूमिका काय द्यायच्या ह्या दोघांना. त्यामुळे ह्यांना त्या कॉमिकच्या दोघांना भूमिकाच असायची. त्यामुळे ती वग बाकीचं कोण काय का असं नाही, हे सगळं वग हे त्या दोघांच्यावर. गणपत माने चिंचणीकर जे आहेत वगनाट्य लिहिणारे, त्यांना ह्या दोघांचा म्हणजे दत्तांनांचा गुलाबमामांचा एवढा अभ्यास होता की ह्यांचा कुठला रोल द्यायचा तेच ठरवायचे आणि त्याप्रमाणे ती शब्दरचना ठेवायची किंवा ते कथानक बी तयार व्हायचं. त्यांच्या समोरचे सगळे लोक होते, बाबा हे तर कोण आहे, हे तर कुणाला भूमिकेला कोण योग्य ठरेल, ढवळपुरीकराची भूमिका काय असेल, ह्या दोघांची भूमिका काय असेल. परंतु आता सोंगाड पण बघितलं, पण मी साधारणपणे 12-14 वर्षाचा असेल, मला कळत होतं तेव्हापासून मी तमाशा बघितलाय. चंद्रकांत ढवळपुरीकरचं दत्ता महाडिक पुणेकर हाही तमाशा मी बघितलाय. परंतु आज अखेर सोंगाडपणाला माणसं येतात, टाळी वाजवा म्हणून म्हणायला लागतंय. परंतु महाडिकांना आणि गुलाब बोरगावकर ह्या दोघांच्या सोडलं, एकदा नाव घेतलं पुढं की बोरगावकरांना बोलवा म्हणलं की एकदा टाळी व्हायची, स्टेजवर आल्यावर एक टाळी व्हायची, आणि माईक जवळ जाऊन सुरुवात केल्यावर एक टाळी, अशा 3 टाळ्या ह्या दोघांनी होत होत्या. महाडिकांनासने गुलाब, इतकी लोकप्रियता ह्या दोघांनी. थोडक्यात सादरीकरण सुरुवात करताना 3 वेळा वन्स मोर घेणारे कलाकार, अशी त्यांची कला होती. ह्या दोघांनी एकत्र काम करताना साधारणपणे आपल्या राज्यामध्ये कुठे कुठे कला सादर केली असावी? आता माझ्या अंदाजानं बघा, खानदेश, विदर्भ किंवा आपला सगळा पश्चिम महाराष्ट्र, सगळा त्याने एक भाग कुठला त्याने शिल्लक ठेवला नाही की तिथवर हे गेलेले नाही. जवळजवळ महाराष्ट्राच्या सगळं. मुंबईला तर का नाही, आता ह्या 5-6 वर्षात, 7-8, 10 वर्षात, म्हणजे 10-15 वर्ष झाले मुंबईला बंद झाले नाहीत. मुंबईला 20-20 दिवस दिवाळीच्या दरम्यान, आपल्या मे महिन्याच्या ह्याच्यात असे मुंबईला कार्यक्रम व्हायचे. आता मुंबईला जागा बी उपलब्ध नाही आणि मुंबईला कोण जात बी नाही.
त्यावेळेची कॉन्ट्रॅक्टर बी संपली. आज कॉन्ट्रॅक्टर हा. बाजूच संपली, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेण्याची पद्धत होती तमाशाला, हेच पाक म्हणजे संपलंच ते. बरं, आता ह्या दोघांनी कला सादर करताना आपल्या राज्यामध्ये सगळीकडे सातत्याने फिरत राहिले आणि त्यातूनच मैत्रीची जशी मित कथा तयार होते, तसं महाडिकांना आणि गुलाब बोरगावकर समीकरण यांची अतूट मैत्री झाली होती. मैत्री. तर त्यांच्या अतूट मैत्रीचा एखादा प्रसंग तुम्हाला सांगता येईल का, किंवा हे एकमेकावरती मनापासून प्रेम करायचे? कसं असतं, त्यांचा ढवळपुरीकरांचा आणि त्यांचा तमाशा होता. ती पार्टी पैसेवान होती पार्टी, म्हणजे त्या म्हणजे कुठली कर्जात नव्हती, काय नव्हती. एवढी सगळी इस्टेट असताना सुद्धा हे मित्रत्व नात्यानं आपण दोघं एकत्रित यायचं आहे म्हटल्यानंतर महाडिकांनी सुद्धा त्या ढवळपुरीकरांना म्हणले, तुम्ही काही द्यायचे द्या, मला हा तमाशा तुमच्याबरोबर करायचा नाही किंवा मला तुमच्याबरोबर फरकत घ्यायची. ती त्याने सोडले यांच्यासाठी. इकडे सुद्धा गणपती माने आणि गुलाब मामा यांचा तमाशा होता. यातही त्यांची काही भांडणं नव्हती, काही नव्हती. गणपती मानेचे भाऊ लक्ष्मण माने, LG माने म्हणून कॉन्ट्रॅक्टर होते मोठे, सांगली इथले मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर ते घ्यायचे. ते म्हणले, मामा पैसे काय असेल तुम्ही पुरवतो, पण तुम्ही ही पार्टी फोडू नका. नाही म्हणले, मला ते नको करायचं. पण ह्या दोघांनी एकामेकाची काही पैशाची किंवा आर्थिक बाजू न पाहता दोघं एकत्र आले. नाही, महाडिकांना आणि मामा ह्यांच्यापैकी आधी कुणाचं निधन झालं? आधी मामांचं झालं. मामांतर म्हणजे सुरुवातीला दोघं एकत्र आले, त्यावेळेला बऱ्याच वर्षांना आल्यानंतर मग इथं गावात आले सगळेजण विचारायचे, इस्लामपुरात इस्लामपूरचे कॉन्ट्रॅक्टर, तुमच्या दोघांचं आता कसे काय सांगड झाले का? तर ते म्हणायचे, आता आम्ही इतक्या वर्षाचा आमचा म्हणजे मध्ये गॅप आहे, पण ते होते काय होते. मग एक सीझन करून आल्यानंतर घरी आम्ही सगळेजण होतो, गावातले आमच्या मोऱ्यांची काय हनुमा मोरे वगैरे हे सगळे बसले होते. पण तिथं म्हणले, पार्टी काय म्हणले, पार्टी आमची आम्ही दोघं असल्या काय ते बघायचं काम नाही पार्टीचं, पण महाडिक काय मला साथ देईल शेवटपर्यंत असं वाटत नाही. अरे म्हणलं, असं का? म्हणलं, त्याच्या चांगले कपाट भरून औषधच आहेत, त्याचं औषध द्यायला एक माणूस आहे, माझी प्रकृती कशी आहे ठणठणीत असं म्हणले. ते जे आजार होते ह्यांना कधी औषध नाही, काही नाही, हेच गेले. म्हणजे हे बोलून एक 4-6 महिन्यात 5-6 महिन्यातच, म्हणजे एक सीझन संपला 83चा, 84चा 5व्या 4थ्या 5व्या 4 महिने झाले जानेवारीमध्ये. म्हणजे एवढा त्यांना त्यांच्या तब्येतीवर विश्वास होता. त्यावेळेला बोरगावला महाडिकांना आले होते का? आले होते. ते वाढल्यानंतर ती डेड बॉडी ही सगळी बेल्ल्याची लोक, सगळी तमाशातली पार्ट्या, सगळ्या गाड्या वगैरे बेल्ल्यात अगोदर ते थांबवलं. तिथं लोकांनी त्यांचं दर्शन घेतलं. महाडिकांना म्हणत होते, मला आता इथून पुढे तमाशा करायचा नाही. आणि इथं अगोदर 4 दिवस तमाशा होऊन गेलाय. आणि म्हणले, म्हणजे साहजिकच आहे, दोघांची सांगड इतकी होती, ती काय बोलायचं मी काय बोलायचं असं त्यांचं दोघांचं ठरलेलंच होतं. पण ती एक गेल्यानंतर एकाला अडचण व्हायला लागली. पुन्हा म्हणले, मला हा तमाशा करायचा नाही. जोडी अपूर्ण राहिल्यासारखं झालं. आपण किती वर्ष एकत्र दोघांनी काम केलं असेल? मग तसं बघा की त्यांचा साधारण म्हणजे कसं आहे, तमाशा क्षेत्रामध्ये अधनं कलाकारांनी फळ बदलणं हे नैसर्गिक आहे, पण तसा एकत्रित कालावधी किती नाही. त्यांचा चांगला 20-25 वर्षाचा कालावधी, 25 वर्ष एकत्र होते. ह्यात कसं एखादा कलाकार जाणं किंवा 2 दिवस सुट्टीला जाणं हे वेगळं, पण ही 2 व्यक्ती अशा होत्या, ह्यांना कुठं जाऊनच चालत नव्हतं ना. हे नाही गेले. ह्याच्या अगोदर, हा तमाशा फुटायच्या अगोदर चंद्रकांत ढवळपुरीकर म्हणले, काय ते दोघांचं थोडं शाब्दिक एकामेकाच झालं. ते गुलाब मामा आले बोरगावला, ते पार्टीकडे गेला. मग सगळेजण म्हटलं, पार्टीकडे नाही, पार्टी इथे किर्लोस्कर वाडीला आहे. मग त्या स्टेजवर मग सगळे गेले, सगळे लेक्चरला जाऊन आले, काय आले, बोरगावकर पाहिजे. अक्षरशः तिथं त्या तंबूचा, कनातीचा सगळ्या असं त्या चिंध्या झाल्या. पुन्हा आणि सकाळपर्यंत ढवळपुरीकर आले. ढवळपुरीकर हुशार होते, धंदा चालण्याचे नाही. पण ठीक आहे म्हणले, माझं नुकसान काय व्हायचं, तुझी तब्येत आहे ना बरी. म्हणजे एवढी त्या दोघांच्यावर रसिकांची म्हणजे मर्जी होती. महाडिकांना बी होती आणि गुलाब मामा होते. पण आता जवळजवळ 25 वर्ष दोघांचं एकत्र काम आणि अनेक फळात काही वेळा स्वतंत्र, काही वेळा वेगळे हे काम केल्यानंतर आज जर आपण बघायला गेलो पाठीमागच्या काळाकडे, तर ह्या दोघांच्या स्मृती जपण्यासाठी महाराष्ट्रामध्ये काय प्रयत्न होत आहेत? आता कसं आहे, महाडिकांनाच्या कुटुंबाचे बी
परिस्थिती हालाकीची आहे आणि गुलाब मामाच्या कुटुंबाची परिस्थिती बी तशीच आहे. आम्ही काय करू ना ते नाव त्यात काय वेगळं नाही, कारण जे गाजलेले कलावंत आहेत त्यांना त्या आर्थिक दारिद्र्याचा केलेला शापच आहे. शापच आहे. त्या पद्धतीनं ते नसणार सक्षम. आणि काही लोक एखाद्या नाटककाराचं एखाद्या पिक्चर मधल्याचं उचलून धरतील. तमाशा कलावंत म्हणलं की आधीच जरा नागडोळ मुरडतात. म्हणजे काय आहे पापा, मला तुम्ही आवडतो एक मिनिट तुम्हाला की हे मला मान्य आहे की कुटुंबियांच्या ह्या स्वरूपाचं स्मृती जपायचं काम करायला मर्यादा आहे. पण बेरलेला गेली 12 वर्ष तमाशा महोत्सव होतोय, तिथं यांच्या स्मृती कशा जपल्या? तेच की मी तुम्हाला त्या मुद्द्यावर होतो. आम्ही करून काय होत नाही. नंतर तिने महाडिक अण्णांच्यावर इतकी श्रद्धा, म्हणजे वसंतराव जगतापांना साई कृपा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांच्या पतसंस्था आहे, बँक आहे. मग ह्या माणसाला थोडेसे कलेची किंवा त्या लोकांची जरा आवड असल्यामुळे त्याने महाडिक अण्णांच्या नावानं स्मृतिदिन सुरू केलं. हे करत करत असताना आता एक 5-6 वर्षात असं केलं की ह्या दोघांचा स्मृतिदिन हे दोघे करतात. त्यावेळेला त्या साधारण एका वर्षाला 20, 22, 25 लाख रुपये खर्च करतात. 4-4 दिवस. सर तुम्ही एक बेरल्याला 3-4 दिवस जो तमाशा महोत्सव होतो, या तमाशा महोत्सवामध्ये व्यासपीठावरती वाळवा तालुक्यातले आपले ज्येष्ठ कलाकार गुलाब बोरगावकर आणि दत्ता महाडिक पुणेकर ह्या दोघांची छायाचित्र 4 दिवस तिथं व्यासपीठावरती असतात. म्हणजे त्यांच्या स्मृती जपण्याचा हा तिथं प्रयत्न तर होतोच आहे. पण आपल्या इथं मला वाटतं आमदार सदाभाऊ खोतनी पण काहीतरी हे केलेलं आहे. पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा आम्ही थोड्याफार पद्धतीने तिथं जाणं येणं. जगतापांना म्हणले तुम्ही काय करू नका, मी स्मृतिदिन ह्या दोघांचाही करतो, तुम्ही तू यात करत बसू नका. त्याच्यानंतर मागल्या 2 वर्षात सदाभाऊंची आपल्या SK इंटरनॅशनल स्कूल झालेलं आहे, मोठं स्कूल आहे. त्या स्कूलमध्ये असा विषय निघताना कला विभाग, म्हणजे कला विभाग जो आपण बांधलाय, ह्या कला विभागाला नाव काय द्यावं. पण त्या ठिकाणी आमचे वाळवा तालुका पत्रकार संघाचे आपले अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात साहेब होते. थोरात सरांनी सांगितले की चुटदिशी विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांचं नाव द्यायला काय हरकत नाही. लगेच मला सरांचा भावांचा फोन आला, म्हणले आपण असं ते नाव तिथं दिलं. ह्याने त्या शाळेला त्या निमित्तानं त्या नाव ठेवण्याचं काम एक फार मोठं सदाभाऊने किंवा सरांनी सुचवल्याबरोबर ते झाले. आजही ते त्या गेल्यानंतर तिथं त्या पाठी वगैरे ते बघितल्यानंतर समाधान वाटते. प्रवीण दरेकरांच्या हस्ते जो कार्यक्रम दरेकर होते, त्या कोणशीला पडळकर होते, गोपीनाथ पडळकर, आमदार पडळकर पण होते, पडळकर होते, गोपीचंद पडळकर, त्या दोघांच्या उपस्थित तो कार्यक्रम झाला होता. आता हे सगळी वाटचाल ह्या 2 कलाकारांची बघितल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष स्टेजवरती काम करत नसला तरी तुम्ही तमाशातले कलाकार, संशोधक सगळ्यांच्या सतत संपर्कात असतात. किंबहुना ही माणसांची संपत्ती ही तुमची मोठी आहे. तर तुम्ही आजच्या, म्हणजे मी प्राध्यापक डॉक्टर बाबा बोराडेंनी तमाशा कलेवरती जे पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकामध्ये एक प्रकरण ही तुमची मुलाखत आहे आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्ही असं म्हटलंय की आज ही तमाशा नफ्यात आणणं शक्य आहे. तर हे काय करता येईल, म्हणजे कला आणि कलाकारांसाठी काय भूमिका आहे तुमची? कसं आहे, कलाकारांना आता जी तमाशा आवाढाव्या जी गाड्या आहेत, आवाढाव्या लाइटिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी जरा कमी कमी करत आल्या तर व्यापारी पद्धतीने केलं तर नक्की तमाशा हा तोट्यात नाही. प्रोफेशनली चालवला पाहिजे. आता तुम्ही बारके तमाशा बघायला गेलो, सांगली जिल्ह्यातलेच आपले काही काही फड आहेत, ना त्यांचं स्टेज नाही, ना त्यांची एखादी राहुटी नाही, परंतु तमाशा मोठ्या तमाशाला लाजवतील एवढा धंदा ते करतात. म्हणजे पारंपरिक तमाशा, लता लंका पाचेगावकर पारंपरिक बाज आहे. आज त्यांची कसं आहे, तमाशा फड चालवायचं म्हटलं तर त्याला एक सेपरेट रावटी लागते. परत कुठं विट्याला किंवा कराडला, नारायणगावला अशी रावटी लावायला लागते, एक हापीस करावं लागतं. यांना कुठलीही हापीस करायची गरज नाही. प्रेक्षकांच्या पसंतीत पडल्यानंतर माणूस येऊन त्यांना कार्यक्रम कुठं असेल तिथं जाऊन तारखा जातात. म्हणजे सादरीकरण चांगलं असलं तर तुम्हाला ते हुडकत येतात. मग तुम्ही आवाढावी खर्च, आता 6 गाड्या आहेत, 3 गाड्यावर आपण एक मोठे 2 घेतले तर 2-3 गाड्याचे पैसे राहतील. असं व्यापारी पद्धतीने केलं तर कलाकारही जगेल, फड मालकही जगेल. फड मालकाला सुद्धा आज म्हणजे डोंगरा एवढं कर्ज आहे, एवढं काही शक्य नाही ती पार्टी चालून घेऊन. आणि आजच्या परिस्थितीत अजिबात नाही, तिकीटचे धंदे पूर्ण बंद झाले.
हम्म. बरं शासनाच्या काय तिकीट तमाशे होत नाहीत आता. होत नाही, नाही. चालतच नाहीत ना. मग आता 2 फड जे होते आज मोठे मंगला बनसोडे करोडीकर आणि रघुवीर खेडकर, त्यापैकी एकच तमाशा थोडाफार अजून तिकीटने चालतो, मग ते म्हणजे मंगला बनसोडे यांचा. रघुभाऊनी तर आता पूर्ण, रघुवीर खेडकरांनी पूर्ण जी यात्रा असतील कोकण यात्रा तेवढेच कार्यक्रम करायचे. आता घोडे माळेगावला तेवढे तिकीटने कार्यक्रम 4-5 दिवस केले असेल तरी सुद्धा म्हणले त्यांच्या पार्टीला एवढा धंदा असायचा, तिथं सुद्धा पब्लिक नाही. म्हणजे तमाशाला इतकं आज वाईट दिवस आलेले आहेत. हा. ठीक आहे पप्पा, गुलाब बर्गावकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं तुम्ही त्यांच्या आठवणी जागवल्या, त्याचबरोबर तमाशा क्षेत्रापुढची आव्हानं आणि प्रश्न याबद्दल AV9शी सविस्तर बोललात. याबद्दल टीम AV9च्या वतीनं मी आपले अंतःकरणपूर्वक आभार मानतो. नमस्कार.